आज मी एक जरा वेगळाच अँगलनी आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय. तर रॅपिड फायर टाईपच आपण म्हणू शकतो ह्याला. तर आज प्रत्येकीची स्टोरी मी जाणून घेणार आहे, त्यांच्या प्रवासाची आणि त्यांच्या युट्यूबचा जो विषय आहे, कोर विषय त्याबद्दलची. तर भक्ती, तुझ्यापासून सुरुवात करते. आज मी एक जरा ज्यांच्या बरोबर लिहिलं होतं, ज्यांच्या विषयी लिहिलं होतं, शेफ तुषार देशमुख, शेफ प्रसाद कुलकर्णी, माझा नवरा आणि इतर अनेक मित्रमैत्रिणी यांच्या खूप सपोर्ट मिळाला आणि त्यांच्यानंतर मी माझं चॅनल सुरू केलं. अरे वा. 3 चीअर्स का ठेवलं तर माझं फूड बिझनेस प्रमोशन ही कन्सेप्ट आहे खरी चॅनलची. म्हणजे फूड बिझनेस एक प्रोडक्ट झालं, ती व्यक्तीची जर्नी आणि त्यांच्याशी मी बोलते म्हणून 3 चीअर्स. ओ सो थॉटफुल. मी 3 चीअर्स हे नाव दिलं. मीनल, आता तुझ्याकडे वळते मी. तू एवढे पॉडकास्ट घेतेस, इंटरव्ह्यूज घेतेस, तर तुला असा काही मजेशीर अनुभव आलाय का ते करता का? त्याची स्टोरी ऐकायला मला आवडेल. अनुभव जर म्हणाल तर म्हणजे आपण एखाद्या म्हणजे ह्याच्या खरं प्रश्नाच्या विरुद्ध होईल हे असामान्य आई असा माझा एक एपिसोड आहे. प्राजक्ता कोळप. एक प्राजक्ताने ज्या गोष्टी मला सांगत गेली आणि त्याच्यानंतर मी जी भावूक होत गेले, तर आम्हाला म्हणजे तो खूप भावूक एपिसोड झाला. पॉडकास्ट माध्यम हे आपल्याला एक अनुभव संपन्न आयुष्य जगण्यासाठी एक एक छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे ते आपण मधुकण जमवतात मधमाशा, तसे आम्ही एक एक क्षण जमवत चाललेलो आहोत असं वाटतं मला.